Hello student, welcome to this speed lecture number 3 on mathematical methods. Now in this lecture we will study the commutative property of vector addition. That is, vector addition is commutative. So what is commutative property? So see here, commutative property, P plus Q is equal to Q plus P. When you interchange the order of vectors, then the resultant will be the same. That is P plus Q आणि इथं केलेलं आहे Q plus P. ही ऑर्डर बदललेली आहे तरी यांचा रिझल्टंट सेम राहतो. ही कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आता ही व्हेक्टरला सुद्धा तुम्हाला दाखवता येते. म्हणजे क्वेश्चन विचारला जातो, शो दॅट व्हेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह. तर इथे दोन व्हेक्टर्स घेतलेले आहेत, व्हेक्टर P अँड व्हेक्टर Q. कन्सिडर द टू व्हेक्टर्स vector P and vector Q as shown in figure 1. So here what you have to do, add vector Q to vector P. म्हणजे हा वेक्टर P मध्ये ऍड करायचा आहे. जो वेक्टर ऍड करणार आहे त्या वेक्टरची टेल आहे ती ज्यामध्ये ऍड करणार आहे त्याच्या हेडला जॉईन केली पाहिजे. सो व्हॉट इज रिटन हियर, add vector Q to vector P and find resultant by using triangle of vector addition. Join tail of Q च tail to head of P. हे सेकंड डायग्राम मध्ये इथं जॉईन केलेलं आहे. Q हा वेक्टर P ला जॉईन केलेला आहे. वेक्टर P च हेड आणि वेक्टर Q च टेल. कम्प्लीट दी ट्रायंगल आणि नंतर हा ट्रायंगल काय केलेला आहे, कम्प्लीट केलेला आहे. इन ट्रायंगल OAB, आता हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे OB काय होणार आहे, OB रिप्रेझेंट्स अकॉर्डिंग टू ट्रायंगल ऑफ वेक्टर, OB रिप्रेझेंट्स रिझल्टंट ऑफ दीज टू. दॅट इज OB रिप्रेझेंट्स रिझल्टंट ऑफ, OB रिप्रेझेंट्स रिझल्टंट वेक्टर. आता हा रिझल्टंट वेक्टर झाला अकॉर्डिंग टू ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन. दीज टू आर इन ऑर्डर, two sides of triangle and this is a third in opposite order. म्हणजे हा इथं आपल्याला अप्लाय करता येऊ शकतो ट्रायंगलला. सो वेक्टर P plus वेक्टर Q is equal to वेक्टर R. Now see what is the next step. Now add वेक्टर P to वेक्टर Q. आता वेक्टर P हा Q मध्ये ऍड करायला सांगितलेला आहे. मग आपण काय करणार, जॉईन टेल ऑफ P जो ऍड करायचा आहे तो जॉईन टेल ऑफ P टू हेड ऑफ Q. प्रोसेस हीच, फक्त इथं सुरुवातीला काय केला होता, Q हा P मध्ये ऍड केला होता. त्यामुळे Q चा टेल आपण P च्या हेडला जॉईन केलेला. नाउ दिस जॉईन टेल ऑफ P आता उलट घ्यायचंय अँड कम्प्लीट द ट्रायंगल OCB. द सेम डायग्राम मध्ये आपण हा ट्रायंगल कम्प्लीट करणार आहे. Q च्या हेडला P चा टेल जॉईन केलेला आहे. Q च्या हेडला P चा टेल जॉईन केलेला आहे. टेल ऑफ P इज जॉईन टू हेड ऑफ Q आणि नंतर हा ट्रायंगल पूर्ण केला. ट्रायंगल कोणता पूर्ण केलेला आहे, OCB. रिझल्टंट कोणता येणार, हा येणार. दिस इज अ फर्स्ट वेक्टर अँड दिस इज अ सेकंड वेक्टर. Q प्लस P ऑर्डर मध्ये आहेत आणि हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये. सो दिस इज द रिव्हर्स ऑर्डर. इथं एरो दाखवलेला आहे. सो यू कॅन राईट दिस स्टेप एज complete the triangle OCB by using triangle of vector addition. Again OB represents resultant vector. म्हणजे आपल्याला पुन्हा काय मिळाला, OBच हा रिझल्टंट मिळाला. OB is resultant. पुन्हा तोच वेक्टर मिळालेला आहे आणि त्या वेक्टरला नाव दिलेलं आहे वेक्टर R. सो इन ट्रायंगल OCB यू हॅव टू राईट दिस इज अ फर्स्ट वेक्टर. ऑर्डर मध्ये हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे. सो Q प्लस P इक्वल टू R. जशी ऑर्डर आहे त्या पद्धतीने लिहायचे. आपण पहिल्या ट्रायंगल मध्ये काय लिहिला होता, P नंतर Q लिहिलेला, वेक्टर P प्लस वेक्टर Q. आणि दुसऱ्या ट्रायंगल मध्ये वेक्टर Q प्लस वेक्टर P. बोथ दीज ट्रायंगल्स गिव्ह द सेम रिझल्टंट. रिझल्टंट मात्र सेम आलेला आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 वी कॅन राईट वेक्टर P प्लस वेक्टर Q इक्वल टू Q प्लस P. तुम्हाला हे शो दॅटला, प्रूफला जे जे काय केलेलं आहे, जे तुम्ही इथं केलेली आहे प्रोसेस ती लिहावी लागते. टेक्स्टबुक मध्ये फक्त डायग्राम आणि कसं आलेलं आहे तेवढं दाखवलेलं आहे, पण प्रोसेस ही एक्सपेक्ट आहे.
प्रोसेस लिहिली पाहिजे तर तुम्हाला तिचे फुल मार्क्स मिळतील. सो दिस इज कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. Now we will see the next property, associative. Now see the associative property. Vector addition is associative. Associative property ही 3 वेक्टर साठी वेक्टर P, वेक्टर Q and वेक्टर R. Vector P plus Q. Take this addition first, find resultant, then add the third vector. तसं इथं काय केलेलं आहे? Take the last 2 vector addition and then add to the first. अशा पद्धतीने ही असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे. तर तुम्हाला प्रूफ विचारला जातो, शो दॅट वेक्टर ऍडिशन इज असोसिएटिव्ह. जसं तुम्ही कम्युटेटिव्ह बघितलेलं आहे तसंच असोसिएटिव्ह. आता ही डायग्रॅम पूर्ण करून घ्यायची आणि त्या पद्धतीने फक्त लिहित जायचंय. हे म्हणजे कशी आपण प्रोसेस केलेली आहे ती लिहायची. डायग्रॅम सुरुवातीलाच काढून ठेवायचे. जसं कम्युटेटिव्ह मध्ये तुम्ही डायग्रॅम काढले तशीच इथं पण डायग्रॅम काढायचे. सो सी द वेक्टर्स, हाऊ वेक्टर्स आर ऍडेड. सो क्लिअर दिस डायग्रॅम फर्स्ट. ही पहिली समजून घ्या. वेक्टर P प्लस वेक्टर Q. ऍड काय केलेलं आहे? वेक्टर P प्लस वेक्टर Q. ऍडिशन कशी करणार आहे? कम्प्लिटिंग दिस ट्रायंगल. ट्रायंगल कम्प्लीट करायचा आणि तिथं लॉ वापरायचा आहे तुम्हाला. सो वेक्टर P प्लस वेक्टर Q, दिस इज द वेक्टर दॅट इज OB इज रिझल्टंट वेक्टर आणि त्याला नाव दिलेलं आहे R1. आता ह्या वेक्टरच्या ऍडिशन मध्ये तुम्हाला हा थर्ड वेक्टर ऍड करायचा आहे. सो नाउ यू हॅव टू टेक द ऍडिशन ऑफ वेक्टर R1 दॅट इज दिस वेक्टर अँड द नेक्स्ट वेक्टर इज वेक्टर R. म्हणजे R1 आणि R यांची ऍडिशन येणार. यांची ऍडिशनला ट्रायंगल कोणता पूर्ण करणार? दिस इज वन साइड अँड दिस इज द अनदर साइड. सो दिस इज द रिमेनिंग साइड ऑफ ट्रायंगल. सो OC इज द रिझल्टंट वेक्टर which is denoted by vector S. आता हे जे काय आपण आता मी सांगितलं तुम्हाला हेच इथं लिहिलेलं आहे. टेक वेक्टर A is equal to P, AB equal to Q and BC equal to R. म्हणजे साइड्स या वेक्टर म्हणून रिप्रेझेंट केलेले आहेत. ऍड वेक्टर P and वेक्टर Q हे दोन ऍड करायचे. बाय युझिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन कम्प्लीट द ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला एरोज कसे दिले पाहिजेत ते समजले. सो OB दॅट इज दिस इज, याला नाव दिलेलं आहे R1. वेक्टर R1 रिप्रेझेंट्स रिझल्टंट. हा रिप्रेझेंट काय करतो? रिझल्टंट वेक्टर. सो दिस इज द इक्वेशन अकॉर्डिंग टू ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन. वेक्टर P प्लस वेक्टर Q इक्वल टू वेक्टर R1. सो दिस इज फर्स्ट. देन इन दिस ऍडिशन दॅट इज R1 मध्ये यू हॅव टू ऍड R वेक्टर. ऍड R टू R1. हा R R1 मध्ये ऍड केला पाहिजे. मग ऍज पर रूल तुम्हाला हा ऍड केला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट अँड दिस इज सेकंड. R1 प्लस R असं ऍड केला पाहिजे आणि रिझल्टंट काय मिळणार? हा मिळणार. सो दिस इज रिटन ऑन द नेक्स्ट पेज. बाय युझिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन कम्प्लीट ट्रायंगल OBC देन OC दॅट इज वेक्टर S रिप्रेझेंट्स रिझल्टंट वेक्टर. म्हणजे काय दाखवलेलं आहे? OBC पूर्ण करायचा ट्रायंगल OBC. अगोदरच तुम्ही डायग्रॅम काढून ठेवलेली असणार आहे त्यामुळे फक्त एक्सप्लेन करत जायचंय. फक्त एक्सप्लेन करायचंय कोणता ट्रायंगल आणि कोणता रिझल्टंट, कोणत्या ट्रायंगल मध्ये कोणत्या साइड्स ऍड केलेल्या आहेत, कोणते वेक्टर्स ऍड केलेले आहेत ते फक्त दाखवत जायचंय. सो दिस इज द रिझल्टंट. नाउ सी व्हॉट हॅपन्स. आता यामध्ये इन ट्रायंगल OBC मध्ये काय आला? R1 प्लस R इक्वल टू S. नाउ व्हॉट इज R1? R1 इज रिटन प्रिव्हियसली. R1 इज P प्लस Q. वेक्टर P प्लस वेक्टर Q. सो हियर वेक्टर P प्लस वेक्टर Q प्लस R इक्वल टू S. दिस इज द इक्वेशन. आपण इक्वेशन 1 चा इथं वापर केलेला आहे. युझिंग इक्वेशन 1. नाउ टेक द ऍडिशन ऑफ Q अँड R. आता आपल्याला दुसरी स्टेप दाखवायची आहे म्हणजे या बाजूची. हे पूर्ण केलेलं आहे आणि हा वेक्टर मिळाला. आता Q आणि R ची ऍडिशन म्हणजे हा Q आणि हा R ऍड करायचंय म्हणजे ट्रायंगल पूर्ण करायचा. ट्रायंगल कोणता येणार? ABC आणि AC हा त्याचा रिझल्टंट. सो AC इज वेक्टर R2. रिझल्टंट मिळालेला असेल तर P मध्ये
हा रिझल्टंट ऍड करायचा आहे. कसं सांगितलेलं आहे बघा, पी मध्ये रिझल्टंट ऍड करायचं आहे. म्हणजे पी हा पहिला वेक्टर पाहिजे फर्स्ट, देन R2 इज सेकंड, म्हणजे हा जो आलेला आहे तो, देन कम्प्लीट द ट्रायंगल अँड फाइंड द रिझल्टंट. आता हे कसं दाखवलेलं आहे बघा. नाउ टेक द एडिशन ऑफ Q and R, complete the triangle ABC by using triangle of vector addition AC, that is R2 vector. Vector R2 हा रिझल्टंट आला, रिप्रेझेंट्स रिझल्टंट वेक्टर. म्हणजे आपल्याला एडिशन कशी लिहिता येईल, Q प्लस R इक्वल टू R2. आता यामध्ये काय ऍड करणार आहे, R2 मध्ये, म्हणजे इथं आलेलं आहे हा ऍड केला पाहिजे. P मध्ये R2 ऍड करायचं, म्हणजे P हा फर्स्ट वेक्टर पाहिजे, आणि तेच लिहिलेलं आहे पुढं. सो सी हियर, ऍड R2 टू वेक्टर P युझिंग ट्रायंगल ऑफ वेक्टर कम्प्लीट द ट्रायंगल OAC. आता ट्रायंगल कोणता कम्प्लीट केला, OAC हा ट्रायंगल कम्प्लीट झाला. ही फर्स्ट वेक्टर साइड, दिस इज सेकंड वेक्टर साइड, सो रिमेनिंग इज द रिझल्टंट. पुन्हा तोच आलेला आहे. सो हियर यू कॅन राईट दिस एज वेक्टर P प्लस वेक्टर R2 इक्वल टू वेक्टर S. R2 च्या जागी Q प्लस R येणार, P प्लस Q प्लस R, अगेन द सेम वेक्टर. So using equation 2 and 4 we can write this is the final equation, P plus Q plus R, कारण ही पण साइड S आहे आणि सुरुवातीचे जे केलेलं आहे ती पण साइड S आहे, म्हणजे दोन्ही ह्या ऍडिशन्स एकसारख्या आहेत. सो दिस इज द असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. सो वेक्टर ऍडिशन इज ऑल्सो असोसिएटिव्ह. आता जे आपण ट्रायंगल ऑफ वेक्टर त्यामधनं हे तयार केलेलं आहे सगळं. ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन फर्स्ट बघितला आणि त्यानंतर त्या प्रॉपर्टीज आपण बघितल्या. तर इथं या लॉ मध्ये आपण फक्त 2 वेक्टर्स ऍड केले होते. 2 वेक्टर्स कॅन बी ऍडेड, वेक्टर P अँड वेक्टर Q हे ऍड केले. एका वेळेला आपण 2च वेक्टर ऍड केले होते, म्हणजे P प्लस Q घेतला, मग त्याच्यामध्ये वेक्टर R ऍड केलाय. म्हणजे याच्या ऍडिशन मध्ये दिस इज अ सिंगल वेक्टर, ऍडिशन इज अ सिंगल वेक्टर, त्यामध्ये हा ऍड केला. म्हणजे आपण कायम 2 वेक्टर्स ऍड करत गेलो. वेक्टर A अँड वेक्टर B, 2 वेक्टर्स ऍड करता येतात या ट्रायंगल लॉने. मग 2 पेक्षा जास्त असतील तर वेक्टर्स ऍड करता येतील का, तर 2 पेक्षा जास्त वेक्टर सुद्धा ऍड करता येतात. त्याला त्या लॉला नाव आहे, बाय युझिंग दॅट लॉ वी कॅन ऍड नंबर ऑफ वेक्टर्स. आता हा जो लॉ आहे तो तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये त्याचं नाव दिलेलं नाही, पूर्वीच्या सिलेबसमध्ये त्याचं नाव होतं. सो दिस इज पॉलिगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ही सुद्धा ग्राफिकल मेथड आहे, ऍडिशन ऑफ नंबर ऑफ वेक्टर्स. आपण 2 पेक्षा जास्त वेक्टर्स ऍड करू शकतो. आता इथं फिगर मध्ये किती वेक्टर्स दिलेले आहेत तर इथं सांगितलेले आहे आणि त्यांची ऍडिशन दाखवलेली आहे. A1, A2, A3, A4 ऍडिशन, म्हणजे हे 2 पेक्षा जास्त आहेत, इथं 4 वेक्टर्स आहेत. सो ऍडिशन इज वेक्टर R. यूज ट्रायंगल ऑफ वेक्टर ऍडिशन. पण हे पॉलिगॉन का म्हटलेलं आहे, कारण जास्त बाजू आहेत. या फिगरला 3 पेक्षा जास्त बाजू, म्हणून त्याला आपण पॉलिगॉन म्हटलेलं आहे. समजा आपल्याला A1 आणि A2 ऍड करायचे, A1 आणि A2, याचा रिझल्टंट बाय कम्प्लिटिंग पॅरेलोग्राम हा येणार R1. सो इन दिस ट्रायंगल OAB हा ट्रायंगल आहे, OAB यामध्ये इक्वेशन काय लिहिता येईल, वेक्टर A1 प्लस वेक्टर A2 इज इक्वल टू वेक्टर R1. आता ह्या R1 मध्ये हा थर्ड वेक्टर जो आहे A3 तो ऍड करायचा. म्हणजे आपण एका वेळेला 2च वेक्टर ऍड करतो बघा, 2 वेक्टर्स ऍड करतो, म्हणजे ट्रायंगल लॉच वापरतोय. पण सगळे जर कंबाईन केले तर ते आपल्याला पॉलिगॉन सारखं दिसणार आणि 2 पेक्षा जास्त आपण वेक्टर्स ऍड करू शकतो. नाउ दिस प्रोसेस कंटिन्यूज. R1 प्लस A3 इक्वल टू दिस इज द रिझल्टंट वेक्टर. म्हणजे हा ट्रायंगल झाला आणि त्याचा रिझल्टंट वेक्टर हा.
R1 plus A3 equal to R2. Now add A4 to R2. So here again R2 plus A4. R2 plus A4 equal to R. आता हे टोटल जर बघितलं तर हे सगळे एकत्र आले. A1 plus A2 plus A3 plus A4. आणि लास्ट काय मिळणार आहे, याचा रिझल्टंट हा मिळणार वेक्टर R. म्हणजे सगळ्यांची ऍडिशन ही एवढी आली. सो दीज साइड्स, that is A1, A2, A3, A4, these sides are sides of incomplete polygon. Incomplete polygon. Incomplete polygon आहे आणि रिमेनिंग साइड ड्रॉन इन रिव्हर्स ऑर्डर. आता ह्याला ऑर्डर काय द्यायचे, रिव्हर्स. सो दिस इज द रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टरची डिरेक्शन ही अपोजिट असणार, कारण ऑर्डर मध्ये कसे आहेत, हे फर्स्ट सेकंड स्टार्ट झाला, इथनं थर्ड स्टार्ट, फोर्थ स्टार्ट आणि रिझल्टंट इथनं स्टार्ट आहे. म्हणजे सिमिलर टू ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. अशा पद्धतीने हा लॉ वापरला जातो फॉर ऍडिशन ऑफ नंबर ऑफ वेक्टर्स. आपण ऍडिशन ऑफ वेक्टर्स बघितले. दोन वेक्टर्स आपल्याला ऍड करता येतात बाय युझिंग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ट्रायंगल लॉ बघितलेला आहे. त्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज, ऍडिशन, वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, इट इज ऑल्सो असोसिएटिव्ह. त्यानंतर आपण हा पण लॉ बघितला, पॉलिगॉन लॉ. पॉलिगॉन लॉ मध्ये काय करता येतं, दोन पेक्षा मोर दॅन टू वेक्टर्स कॅन बी ऍडेड. आता ही सगळी ग्राफिकल मेथड होती. ही सगळी ग्राफिकल मेथड म्हणजे आपण ऍक्च्युअल प्लॉट करून त्याचं स्केल घेऊन आपण ते वेक्टर्स प्लॉट केले होते आणि नंतर मग त्याचा रिझल्टंट काढला, त्याच्यामध्ये अँगल काढला होता. हे सगळं आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले. समजा जर दोन वेक्टर्स दिलेले असतील आणि त्यांच्यामध्ये जर अँगल असेल, सपोज दिस आर द टू वेक्टर्स अँड इन्क्लाइन विथ इच अदर बाय अन अँगल थीटा, then this resultant of these two, that is addition of these two vectors, can be determined directly by using the formula. म्हणजे एनालिटिकली तुम्ही लगेच काढू शकताय विदाउट प्लॉटिंग दी वेक्टर्स. तर हा लॉ कोणता वापरता येतो आपल्याला त्यासाठी, तर त्यासाठी लॉ जो आहे तो पॅरेलोग्राम लॉ आहे. म्हणजे आपण पॅरेलोग्राम पूर्ण करणार आहे आणि त्याचा रिझल्टंट म्हणजे डायगोनल काढणार आहे आणि हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह करणार आहे, डिराईव्ह करायचं आहे. त्यानंतर त्याची डिरेक्शन काढण्यासाठी आपण आणखीन एक फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे, अल्फाचा फॉर्म्युला. तर हा कोणता लॉ आहे बघा, पॅरेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, म्हणजे लॉ ऑफ पॅरेलोग्राम ऑफ वेक्टर्स आपण बघूया. नाउ विल सी द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ द लॉ ऑफ पॅरेलोग्राम ऑफ वेक्टर. स्टेटमेंट काय आहे बघा. आता ही जॉमेट्रिकल मेथड, त्यालाच आपण एनालिटिकल मेथड म्हणतो. म्हणजे आपण यामध्ये एनालिटिकली फॉर्म्युला तयार करतोय. स्टेटमेंट काय आहे बघा, इफ द टू वेक्टर्स ऑफ सेम टाइप स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट. सेम टाइपचे वेक्टर्स जसं ट्रायंगल लॉ मध्ये पाहिजे होते तसेच या ठिकाणी पण पाहिजेत. स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट, आता सेम पॉइंटला स्टार्ट होतात असे पाहिजेत वेक्टर्स हे. आपण अगोदरच्या केसमध्ये व्हेन द टेल ऑफ द वेक्टर विच इज गोइंग टू बी ऍडेड मस्ट बी जॉईन टू द हेड ऑफ वेक्टर, अशा पद्धतीचा बघितला होता. म्हणजे हे सेम पॉइंटला स्टार्ट होत नव्हते, एक संपल्यावरती दुसरा स्टार्ट होत होता. सो रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन बाय द टू ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम, then the resultant vector is given in magnitude and direction by diagonal of parallelogram starting from the same point. आता इथं फॉर एक्झाम्पल एक पॅरेलोग्राम काढून दाखवलेला आहे. वेक्टर पी आणि वेक्टर क्यू ऍड करायचे, त्यामुळे हे दोन्ही कसे पाहिजेत, कॉमन पॉइंटला स्टार्ट झाले पाहिजे, सेम पॉइंटला. म्हणजे ओ हा सेम पॉइंट झाला, इथनं हे दोन्ही स्टार्ट झालेले आहेत. त्यानंतर हे दोन ऍड करताना या दोन्ही साइड्स कशा आहेत, टू ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम. पॅरेलोग्रामच्या ह्या दोन बाजू आहेत, म्हणजे हा पॅरेलोग्राम कंप्लीट केलेला आहे. सो दीज आर दी टू ऍडजसेंट साइड्स, वेक्टर पी अँड वेक्टर क्यू. आणि त्याचा डायगोनल, डायगोनल म्हणजे काय दाखवणार, रिझल्टंट. डायगोनल हा रिझल्टंट. तर हा ड्रॉ कसा केलेला आहे, म्हणजे त्याचा एरो कुठं पाहिजे, इथं पाहिजे. सो दिस वेक्टर स्टार्टिंग फ्रॉम द सेम पॉइंट, सेम पॉइंटला स्टार्ट झालेला आहे. जिथे हे दोन्ही वेक्टर स्टार्ट होते
तिथंच हा पण स्टार्ट झालेला आहे, म्हणजे कॉमन पॉइंट मधनं हा वेक्टर काढायचा. मग तुम्हाला लिहिता येईल वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इक्वल टू वेक्टर आर. आता ही व्हॅल्यू किती येणार हे आपण प्लॉट न करता सांगणार आहे. इफ द मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर्स इज नोन एज वेल एज द अँगल बिटवीन देम इज नोन. तर हा कसा डिराईव्ह करता येतो फॉर्म्युला, त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. तर हे डेरिव्हेशन आपण बघणार आहे. दॅट इज फॉर्म्युला फॉर रिझल्टंट, एक्सप्रेशन फॉर रिझल्टंट वेक्टर अँड डिरेक्शन फॉर रिझल्टंट वेक्टर, दॅट वी विल सी ऑन द नेक्स्ट पेज. यामध्ये काय केलेलं आहे, हेडिंग काय दिलेलं आहे, एक्सप्रेशन फॉर मॅग्निट्यूड अँड डिरेक्शन ऑफ रिझल्टंट वेक्टर, एनालिटिकल मेथड. तर यामध्ये पॅरेलोग्राम काढलेला आहे, पूर्ण पॅरेलोग्राम दिसतो तुम्हाला, आणि इथं बाजूला कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हे सगळं आपण इथं लिहिणार आहे. तो वेक्टर पी इथं आहे, वेक्टर क्यू इथं आहे. टू ऍडजसेंट साइड्स ऑफ पॅरेलोग्राम स्टार्टिंग फ्रॉम दिस सेम पॉइंट. So here consider the two vectors, vector p and vector q of same type starting from same point O. Points of tails. यांच्या टेल एकत्र आहे. This is a point of tails. And theta be the angle. या दोघांमधला अँगल किती आहे, थीटा इज द अँगल बिटवीन देम. आता सेकंड पॉइंट काय लिहिलेला आहे बघा. हे काढल्यानंतर तुम्ही पॅरेलोग्राम कम्प्लीट करून घ्यायचं आहे. कम्प्लीट दी पॅरेलोग्राम, त्याला लेबल केलेलं आहे OACB. पॅरेलोग्रामला लेबल केलेलं आहे. जॉईन OC. सो OC हा काय असणार आहे, डायगोनल. इट इज डायगोनल. दिस इज द डायगोनल. ही प्रोसेस दिलेली आहे, कसं काय करायचंय ते. ड्रॉ OC, वेक्टर OC इक्वल टू R. म्हणजे नुसती साईड काढायची नाही, तर त्याला वेक्टर काढायचंय. म्हणजे या बाजूने त्याचा एरो पाहिजे. म्हणजे हा इथून स्टार्ट झाला. थर्ड काय केलेलं आहे बघा, इन ट्रायंगल OAC. ट्रायंगल OAC म्हणजे पॅरेलोग्राम मध्ये दोन ट्रायंगल्स असतात, त्यातला कन्सिडर दिस ट्रायंगल OAC बाय ट्रायंगल ऑफ वेक्टर्स. वेक्टर ऍडिशनचा काय लिहिता येईल आपल्याला, वेक्टर P प्लस वेक्टर Q. दिस इज अपोजिट साइड, सो इट इज इक्वल इन मॅग्निट्यूड, same in direction. So this is Q, this is also Q vector. So vector P plus vector Q equal to vector R. हे तरी लिहिता येईल आपल्याला ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वरनं. वेक्टर P प्लस वेक्टर Q इक्वल टू वेक्टर R. तर हा झाला ट्रायंगल लॉ, इथं वापरला गेला. या बाजूने पण लिहिता येतं वेक्टर Q प्लस वेक्टर P इक्वल टू वेक्टर R. पण आपण फक्त एक साइडचा विचार करूया, एकच ट्रायंगल कन्सिडर करूया. आता आपण ह्या वेक्टर आरचं मॅग्निट्यूड काढणार आहे. वेक्टर आरचं मॅग्निट्यूड, त्यासाठी ही प्रोसेस केलेली आहे. म्हणजे हा CD परपेंडिक्युलर टाकलेला आहे आणि OA काय केलेलं आहे, प्रोड्यूस केलेला आहे, वाढवलेला आहे. सो हाऊ इट इज रिटन, ड्रॉ CD. आता इथं टायटल दिलेलं आहे तुम्हाला, फॉर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर, किंवा नुसता आर लिहिला तरी चालतो. ड्रॉ CD परपेंडिक्युलर ऑन OA प्रोड्यूस. OA वाढवून CD परपेंडिक्युलर टाकलाय, त्यामुळे इथं परपेंडिक्युलरचा सिम्बॉल आहे. आता ह्या दोन पॅरलल लाईन्स आहेत. दिस इज इंटरसेक्टिंग लाईन. हा अँगल थीटा असेल बाय जॉमेट्री, दोन पॅरलल लाईन, आणि ही इंटरसेक्टिंग लाईन, इथला अँगल पण काय असणार आहे, थीटा. सो दिस अँगल इज थीटा अँड दिस इज थीटा. आता यामध्ये आपल्याला दोन राईट अँगल ट्रायंगल्स मिळतात. So which are these two? ODC, this is one right angle triangle and this is a small right angle triangle ADC. तर आता हे पुढे कसं सोडवायचंय बघा. So here in right angle triangle ODC using Pythagoras theorem. Pythagoras theorem लावायचा आहे आणि तो लिहायचा आहे OC square equal to OD square plus DC square. Now this OD is made up of OA प्लस AD. म्हणजे ह्या दोन साइड आहेत, ही एक आणि ही एक, दोघांची समेशन केली. इफ OA प्लस AD इट बिकम्स OD. याचा वापर केलेला आहे डेरिव्हेशन मध्ये. नाउ सी हियर व्हॉट इज रिटन, OC स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. OC स्क्वेअर इज इक्वल टू OA प्लस AD ब्रॅकेट स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. आपण आता बघितलेलं आहे OA प्लस AD. दिस इज OA प्लस AD.
So here addition of these two and square. आता हा रूल वापरायचा आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर सारखा OA स्क्वेअर प्लस 2OA इंटू AD प्लस AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. हे सोडवलेलं आहे बिगर राईट अँगल ट्रायंगल साठी. हे सोडवून घ्यायचंय. नंतर मग काय करायचंय बघा. नाउ कन्सिडर राईट अँगल ट्रायंगल ADC कन्सिडर करायचं आणि याच्यामध्ये ह्या टर्म्स लिहिलेल्या आहेत. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन कोणतं आहे बघा. ते इक्वेशन इथं डायग्राम मध्ये तुम्हाला कसं आहे ते बघता येईल. दिस इज द स्मॉल राईट अँगल ट्रायंगल ADC. यामध्ये पुन्हा पायथागोरस लावला तर काय मिळणार बघा. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. हे एक इक्वेशन वापरायचं आहे. हे इक्वेशन इथं लिहिलेलं आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. नाउ देयर इज वी हॅव युज्ड द ट्रिगोनोमेट्री हिअर. कॉस थीटा आणि साइन थीटाच्या व्हॅल्यूज या राईट अँगल ट्रायंगल मध्ये. सपोज इफ यू टेक साइन थीटा, then what is sin theta? In this right angle triangle, take the opposite side upon hypotenuse. So DC upon AC. And what is cos theta? Take the adjacent side AD upon AC. या दोन्ही टर्म्स आपण वापरलेल्या आहेत या ठिकाणी. sin theta इक्वल टू DC upon AC, cos theta इक्वल टू AD upon AC. आणि नंतर DC ची व्हॅल्यू काढली आणि AD ची काढलेली. DC is equal to take the multiplication of AC with sin theta. AD is equal to AC cos theta. आता याचा वापर आपण इक्वेशन 1 मध्ये करणार आहे. युजिंग इक्वेशन्स 1 and 3. फर्स्ट आणि हे थर्ड हे यामध्ये वापरलेलं आहे. आणि काय आलेलं आहे बघा. OC स्क्वेअर इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2OA, इथं OA आहे. AD याच्याऐवजी काय लिहिलं आहे AC cos theta. सो दिस इज रिटन AC cos theta प्लस AD स्क्वेअर DC स्क्वेअर. कंबाईन दिस टू. सो दिस इज द टर्म. हे कंबाईन केलेलं आहे. हे कंबाईन इथं दिसतं तुम्हाला. सो दिस इज AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. इट इज AC स्क्वेअर. सो AC स्क्वेअर इज रिटन हिअर. AC स्क्वेअर इज रिटन हिअर. म्हणजे ह्या इक्वेशनचा आपण दोन इक्वेशनचा इथं वापर केलेला आहे. त्यामुळे हे इक्वेशन फायनल आलं. आता नेक्स्ट स्टेप काय येईल तर OC म्हणजे काय आहे डायग्राम मध्ये. व्हॉट इज OC? OC इज R, नॉट वेक्टर R. साइड आहे फक्त ही म्हणून R लिहायचे. OA म्हणजे काय P. AC किंवा OB म्हणजे काय Q. तर हे सगळं वापरून आपण इक्वेशन नवीन तयार करणार आहे. सो हिअर OC इज इक्वल टू R, OA इज इक्वल टू P, OB इज इक्वल टू Q अँड AC इज ऑल्सो इक्वल टू Q. आपण आता बघितलेलं आहे. आता ह्यामध्ये ते इक्वेशन सबस्टिट्यूट करायचं. OC स्क्वेअर दॅट इज R स्क्वेअर, OA स्क्वेअर दॅट इज P स्क्वेअर प्लस 2P अँड AC इज Q cos थीटा प्लस Q स्क्वेअर. हेच इक्वेशन इथं लिहिलेलं आहे. R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा प्लस Q स्क्वेअर. सो R स्क्वेअर इक्वल टू हा फक्त रिअरेंज केलेले आहे म्हणजे Q स्क्वेअर अगोदर लिहिलेला आहे. बाकी इक्वेशन मध्ये काहीच फरक नाही आहे. सेम इक्वेशन आहे. नाउ फाइंड R बाय टेकिंग स्क्वेअर रूट. सो इट बिकम्स R इक्वल टू अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos थीटा. सगळं इक्वेशन स्क्वेअर रूट मध्ये येणार. प्रत्येकाचं स्क्वेअर रूट काढता येणार नाही बिकॉज देयर इज अ ऍडिशन साइन, नॉट मल्टिप्लिकेशन. सो दिस R इज मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर R, दॅट इज मॉड्युलस ऑफ वेक्टर R. त्यामुळे हा फॉर्म्युला असा मिळवता आला. आता आपल्याला डिरेक्शन काढायचे. डिरेक्शन म्हणजे आपण काय काढणार आहे बघा. डिरेक्शन म्हणजे आपण काय काढणार आहे. डिरेक्शन म्हणजे एक अल्फाची तर व्हॅल्यू काढा. आपण एक पूर्वीच्या व्हिडिओमध्ये हा अँगल मोजलेला होता. तुम्हाला लक्षात आहे का बघा. हा अँगल मोजला होता. साधारणतः तो 24 डिग्री वगैरे समथिंग अँगल होता. म्हणजे डिरेक्शनसाठी हा अँगल लागतो. और
यू कॅन मेजर दिस अँगल ऑल्सो. आपण अल्फा काढायचा किंवा बीटा काढायचा. अल्फा आपण काढून या डायग्राम मध्ये अल्फा कसा काढला जातो बघा. तर हा राईट अँगल ट्रायंगल जो आहे, बिगर राईट अँगल ट्रायंगल, यामध्ये टॅन अल्फा घ्यायचा आहे. टॅन अल्फा अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय, डीसी, अपॉन ऍडजस्टंट साइड इट इज ओडी. नाउ ओडी इज ओए प्लस एडी. तर हेच इक्वेशन इथं लिहिलेलं आहे, सेम इक्वेशन. So see here, tan alpha equal to DC upon OD. Now OD is made up of OA and AD. So DC upon OA plus AD. Now this is DC equal to AC sin theta. Now OA plus AD. OA plus AC cos theta. Now put the letters. AC म्हणजे काय, Q आहे, आणि OA that is P. So tan alpha is equal to Q sin theta upon P plus Q cos theta. आता आपल्याला अल्फा पाहिजे. अल्फा किंवा बीटा काढतोय आपण. फॉर डिरेक्शन ऑफ आर, एक्सप्रेशन फॉर अल्फा अँड बीटा, अल्फा और बीटा. तर टॅन अल्फा दिलेला आहे. अल्फा काय येणार याचा, सो विल सी ऑन द नेक्स्ट पेज. अल्फा इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थिटा अपॉन, आता हे टॅन इनवर्स लिहिलंय, क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. तर या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, हा टॅन इनवर्स म्हणजे काय प्रकार आहे बघा. तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे. सपोज इफ आय राईट टॅन इनवर्स 1 फाइंड थीटा. टॅन इनवर्स 1 कोणत्या, थीटाची टॅन व्हॅल्यू ही 1 असते. टॅन 45 इक्वल टू 1 हे असं लिहिलं जातं. म्हणजे तुम्हाला आन्सर दिलेलं असेल त्या अँगलचं, यू हॅव टू फाइंड आउट दी अँगल. सेम इथं लिहिलेलं आहे. तर असं बीटा पण काढू शकतो आपण. बीटा काढण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला, बीटा काढण्यासाठी हीच डायग्राम जी इथं तयार केलेली आहे ती या पद्धतीने तयार करायला लागेल. म्हणजे इकडे काढायला लागेल. ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम ओ अशी करून बीटाची व्हॅल्यू काढायची. टॅन बीटा घ्यायचं त्यामध्ये, म्हणजे हीच प्रोसेस इकडे करायची. सो यू कॅन राईट ओनली द फॉर्म्युला दॅट इज बीटा इक्वल टू टॅन इनवर्स पी साइन थीटा अपॉन क्यू प्लस पी कॉस थीटा. इथं रिव्हर्स झालेलं आहे बघा. क्यूच्या इथं पी आलेलं आहे, पीच्या इथं क्यू आलेलं आहे, इंटरचेंज झालेलं आहे. पण समजा जर तुम्हाला स्पेसिफिक दिलेलं असेल, इफ देर आर द टू व्हेक्टर्स, सपोज दीज आर द टू व्हेक्टर्स, व्हेक्टर पी अँड व्हेक्टर क्यू, असे दोन व्हेक्टर्स दिलेले आहेत, अँड द अँगल बिटवीन देम इज सपोज 70 डिग्री. तर तुम्हाला आर काढता येईल. ह्याच्या मॅग्निट्यूड वरनं आरचं फॉर्म्युला वापरायचं आणि काढायचंय. नाउ फाइंड द अँगल. आता अँगल पाहिजे आणि तुम्हाला स्पेसिफिक विचारलेलं आहे, फाइंड द अँगल ऑफ रिझल्टंट विथ व्हेक्टर पी. हा जर अँगल विचारलेला असेल तर तुम्हाला अल्फाच काढायला लागेल. अँड सपोज दिस अँगल इज आस्क, देन यू हॅव टू फाइंड आउट बीटा. असे पेपरमध्ये क्वेश्चन्समध्ये विचारले जातात. तुम्हाला हा बीटा काढायला लागतो किंवा अल्फा. आणि जर काहीच विचारलं नसेल तर तुम्हाला जो फॉर्म्युला पाठ आहे तो लिहायचा, पण अँगल विथ वेक्टर क्यू और अँगल विथ वेक्टर पी हे मेन्शन करायला लागतं. हे आपण न्यूमरिकल्स मध्ये बघू शकतो. तर अशा पद्धतीने हा पॅरेलोग्राम लॉ, ज्याने तुम्हाला अनालिटिकल फॉर्म्युला मिळालेला आहे. वेक्टर आरचा फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा, हा फॉर्म्युला. आणि अल्फाचा फॉर्म्युला इथं लिहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, यामध्ये आपण जर एक्झाम्पलचा विचार केला तर हे एक छोटे एक्झाम्पल, अगदी सिंपल एक्झाम्पल घेऊ शकतो आपण इथं. तर आपण एक एक्झाम्पल घेतला. पी ची व्हॅल्यू जी आहे ती 5 न्यूटन आहे आणि क्यू ची व्हॅल्यू पण 5 न्यूटन आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर क्यू इज फोर्स. फोर्सची व्हॅल्यू, वेक्टर क्यू इज फोर्स आणि वेक्टर पी इज ऑल्सो फोर्स. फोर्स क्वांटिटी सेम आहेत, कॅन बी ऍडेड. वेगळी कुठली क्वांटिटी घेता येणार नाही. समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं फोर्सचं, अँड मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर पी इज ऑल्सो 5 न्यूटन. अँड इफ द अँगल बिटवीन दीज टू वेक्टर इज सपोज 60 डिग्री, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रिझल्टंट फोर्स. रिझल्टंट फोर्सची व्हॅल्यू काय येणार, तर यामध्ये तुम्हाला हे बसवता येईल. So 5 square, this is 5 square, that is 25, plus here 25 plus 2
into 5 into 5, 5 into 5 25, again 25 and cos 60 degree. तर याची सोडवता कसं येणार बघा, हे 25 plus 25 50 plus 25 into 2 again 50 into cos 60 is 1 by 2. So here you can cancel this or divide 2, this is 25, so 50 plus 25 is equal to 75 Newton. 75 Newton. This is the answer. असं रिझल्टंट तुम्ही काढू शकता. डायरेक्ट तुम्हाला येतं, म्हणजे हे प्लॉट करत बसायची गरज नाही, स्केल घेऊन. तर अशा पद्धतीने हे व्हॅल्यूज सोडवता येतील. अशी हे एक्झाम्पल, शॉर्ट एक्झाम्पल विचारले जातात 2 मार्क्ससाठी. आणि पुन्हा अल्फा पण काढता येतो आपल्याला. अल्फामध्ये ह्या व्हॅल्यूज घालायच्या आहेत. क्यू ची व्हॅल्यू 5 साइन थीटा साइन 60 अपॉन P5 प्लस 5 कॉस थीटा कॉस 60 आणि हे सोडवायचं आणि tan ची व्हॅल्यू काढायची. आणि हे अगदी सिंपल एक्झाम्पल आहेत.